गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा पांडुरंगा करू करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रहाद लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माहि दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम आहे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय श्री शंकररावजी बळवंतरावजी पाटील निंबोडकर, नामदेवरावजी शंकररावजी पाटील निंबाळकर यांच्या पुण्यस्मरणार्थ वासुदेवराव नामदेवरावजी निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आमचे हरिभक्तीपरायण ईश्वरजी महाराज उईके यांनी दिलेलं निमंत्रण
आणि म्हणून पुन्हा एकदा तिष्टीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ. एकदा भावाभावाच्या वाढदिवसासाठी आलो होतो, आता बाप लेकाच्या पुण्यस्मरणार्थ. हा दुसरा योग आहे. अतिशय सुंदर नियोजन निंबाळकर परिवाराने केलं. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले तुम्हीही चांगले. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून निंबाळकर परिवारांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून निंबाळकर परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्यांना प्रथमतः मनोभावे वंदन. बरेचसे गायनाचार्य आहे, भोसारी, कडू, निंबाळकर, भुजाळे, कुंभरे, भोंडवे, बगळे, कावळे, ढोक, काय सगळे पक्षी. विनयकरी महाराज, इकडचे सर्व टाळकरी महाराज, फालदार, चौकदार, अजून बसलेल्यातही काही महाराज असेल. खंडाळकर तुम्हाला, देवदास बुवा तुम्हाला, अजून कोणी राहिलं असेल त्याला. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनात ईश्वर महाराज जेव्हा दिवस सुखाचे येतात, चांगले येतात आणि कोणीतरी आपलं कौतुक पाहावं असं परिवाराला वाटतं, तेव्हा कौतुकाची थाप निघून जात असते. प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या घटना. एवढे कष्ट बापाने उपसलेले असतात. स्वतः बाप अर्धपोटी राहतो, पण मुलाला शाळेत जाताना डबा भरून देतो. बाप फाटके कपडे घालतो, पण इज्जत जाऊ नये म्हणून लेकराला नवीन ड्रेस घेऊन देतो. स्वतः आजारपणातलं दुखणं अंगावर काढतो, पण मुलाला साधं पडस झालं तरी काटोलला घेऊन जातो. ती मुलं होतकरू निघतात, दिवस चांगले येतात, बंगला बांधलेला असतो. मग मुलं म्हणतात आता बापासाठी स्पेशल खोली काढायची, यशीचा रूम, त्याच्या सेवेसाठी एक माणूस ठेवायचा. सगळी तयारी झालेली असते, पण नाईलाजानं तिथं बापाचा फोटो लावावा लागतो. जेव्हा चांगले दिवस, अरे या घटनेनं भगवंताला सोडलं नाही तर तेथे काय पाड आम्हा मानवाचा. हनुमानजीने निरोप आणला. 14 वर्षांनी नंदीग्रामात भरतजी तपाला बसलेले होते. भरताना हिशोब केला ईश्वर महाराज की आज शेवटचा दिवस 14व्या वर्षाचा, सूर्यास्तापर्यंत दादा राम आला नाही तर मी अग्नीत उडी घालील. सरपण रचून ठेवलं, फक्त पेटवायचं शिल्लक आहे. सावत्र भावाचं सांगतो, एक सावत्र भाऊ, माझा भाऊ आज सूर्य मावळेपर्यंत आला नाही तर अग्नीत उडी घालील म्हणतो. इथं सख्खे भाऊ विधभऱ्या बांधासाठी भावाचा खून करतात. निरोप आला 14 वर्षांनी हनुमानजीने आणला. भरतजी, आज तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं पागल झाला भरत. हनुमंताच्या भोवताल 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 नाचला. पायावर डोकं ठेवून दर्शन घेऊन भरतजीचे उद्गार आहे, हनुमानजी हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, काही नाही, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौसल्या आरती ओवाळल, राजा राणीचा जय जयकार होईल,
आणि त्या दादाचं आणि वहिनीचं राजा राणीचं रूप सिंहासनावरचं एकदा मी माझ्या डोळ्यानं पाहिल, मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला भरतजी. आता पुढचा आहे का, तिथून पळत गेले भरतजी. माय कौशल्याच्या महाला पुढे आनंद आवरे ना भावाला. भाऊ येतोय ना, माताजी. बरोबर लेकाचा आवाज ओळखला. माय कौशल्या देवीदास बुवा बाहेर आली. क्या बेटा, अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं माय रडायला लागली. भरतजी जवळ येतात. माँ, 14 साल के बाद मेरा भैया आ रहा, खुशी नहीं हो रही क्या? हो रही बेटा. तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा. क्या? आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. आज तुम्हारा पिता होता तो नाचने लग जाता. और उनकी बहुत इच्छा थी राम का रास तिलक देखने की. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही. अरे जिथं लेकाचा राज्याभिषेक सोहळा बघायला, कौतुक पाहायला त्याचा बाप दशरथ राजा नाही, तर आपलं कशात लावता. आणि तुम्ही किती मोठं व्हा, तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप पडू द्या तालुकाभर, पण आपल्या जन्मदात्या बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला, ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. तसेच बंधू नामदेवराव या दोघांच्याही स्मरणार्थ सुंदर सोहळा मला ईश्वर महाराजांनी सांगितलं की 7 दिवसाचा सप्ताह ठरला होता. नतू पटेल, सप्ताहाला असा मंडप नसतो, तो परिवारानं 2 दिवसाकरता टाकला. मग 2 दिवसाकरता असा सोहळा परिवार करतो, तो 7 दिवसाचा कसा करतो. तरी आमच्या बाबाची घाई झाली, त्याला 2 दिवसातच उरकायचं आहे पारायण. उद्या पुन्हा आमच्या सोपान काकाचं काल्याचं कीर्तन आहे. मरण प्रत्येकाला आहे. आपण मरणाकडेच निघालो, लक्षात येत नाही. दररोज 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 आपण चाललोय ना मरणाकडे. फक्त म्हणायचं असते मराठीत, मरण आलं, मरण. अरे मरण येतच नाही भाऊ, आहे तिथंच आहे. काटोलला एसटी केली, आषाढीला 50 वारकरी एसटीत बसले. 22 तास ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत एसटी पोहोचली पंढरपुरात. थांबली आणि मग आतले म्हणतात एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. आले का? ते सोलापूर जिल्ह्यातच आहे. ते कशाला आलं? हे नागपूर जिल्ह्यातून गेलं. 22 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं म्हणायचं अर्थ तिथंच आहे. जर आमचा मृत्यूचा दिवस 2030 ला असेल आणि जन्म 1950 चा असेल तर 30 कधीच 50 कडे आलं नाही. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. म्हणून दररोज 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 आपण चाललोय ते मरणाकडे. जीवन ही नदी आहे. नदी म्हटलं की उगम आणि संगम ठरलेला आहे ईश्वर महाराज. या जीवन रूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाड आहे, जाऊन मिळते मरण रूपी समुद्राला. सुख आणि दुःख या नदीचे 2 काठ आहेत. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्याच. कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस त्याला नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पिताजी गेले, तुम्ही 13वीला यावं. अरे दोन्ही घडतं, याच नाव जीवन आहे. सुख आणि दुःख या जीवन रूपी नदीचे 2 काठ आहे. जन्म हा पर्वत आहे, मरण हा समुद्र आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा.
चाललेला आहे, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महास्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. आपण मरणाकडे निघालो आणि म्हणून नाही काही करता आलं जीवनामध्ये, दोन गोष्टीचा विसर पडू देऊ नका. तो पादुके याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मौतको तुझो श्री भगवान. एक स्वतःच्या मरणाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो, मरणाला विसरतो. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही. तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला पण मॅनेजर नाही विसरला, तो नोटीस पाठवतोच. तसं मरणाची नोटीस येत असते पहिल्यांदा. कानाजवळचे 4-2 केस पांढरे झाले, समजायचं नोटीस आली. सफेद बाल मरण रूपी फुलों की कोमल कलिया है. कळी आली म्हणजे फुलात रूपांतर होणार आहे. पण अनेक नोटिसा वापस करण्यात हातखंड असणारी माणसं ईश्वर महाराज हाही नोटीस वापस करतात. बोर्ड लागलेले असतात सलूनच्या पुढे, इथे केस काळे केले जातील, नोटीस वापस. पहिला कृतांतस्य दूती जरा कर्ण मूले समागत्ते वक्तिती लोकान श्रुतभम परस्ते प्रद्रव्य वांछाम तेजोधन भजन रमानाथ पादार विंदम. कृतांतस्य दूती जरा, म्हातारपणा म्हणजे यमाची दाशी आहे आणि ती कानामध्ये सूचना देत असते. कोणती सूचना? मृत्यूची ये भेटी जवळी आली, मृत्यूची ये भेटी गोष्टी मृत्यूची भेटी जवळी आली. पहिली गोष्ट मरणाला विसरू नका आणि महत्वाची गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही जरी परमेश्वराला विसरलो पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर लक्ष्मण महाराज आम्हाला विसरला नाही. कशावरून? रोज सकाळी आम्ही झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी जाग येणार नाही आपल्याला. फार तर शेजारचे माणसं पाटील उशिरा उठतय म्हणून 9 वाजेपर्यंत वाट पाहतील आणि 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस उडाला नाही की तयारी सुरू करतील. 5 माणसात पण बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज सकाळी आपल्याला जाग येते. याचं कारण काय? अजून परमेश्वर आपल्याला विसरला नाही, हे लक्षात ठेवा. डोळ्याने बघतो, धोणी परिसतो, काणीपती चालतो, जिव्हेर सांगतो, मधुरी वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो. ही ईश्वराची दया. परमेश्वर आणि मरण या 2 गोष्टी. राजा परीक्षितीनं 7च दिवस ईश्वर महाराज श्रवण केलं, 7च दिवस तर मुक्ती प्राप्त झाली. आम्ही 70 वर्ष ऐकतो, अजिबात फरक पडत नाही. काय कारण आहे? त्यानं स्वतःच मरण डोळ्यापुढे ठेवून भागवत ऐकलं म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली.
पावन कशाला, म्हणून तर मी पाहिलं तुमच्याकडे. अरे यमक तर जुळलं पाहिजे ना, पाठ करायची पद्धत असते. श्रवणे परिस्थिती झाला असे पावन, पुढे 7 दिवसा मुक्ती, हे जुळलं का? श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवस मुक्ती. यमक लक्षात ठेवून पाठांतर करायचं, मग नाही चुकत जन्मभर. विठ्ठला 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. का? मरण डोळापुढे ठेवून श्रवण केलं. आम्ही काही माणसं घाई कीर्तनाला येतात, इथले चांगले आहेत इष्टीचे, तिकडच्या गोष्टी सांगतो आता, आमची मी सध्या तिकडे नाही ना. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं, कुलूप लावलं होतं, ओढून नाही पाहिलं, पण ओढून नाही पाहिलं, कधी कधी लागतं, कधी कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. लक्ष्मणराव बसतं कीर्तनाला 10 वाजेपर्यंत आणि छटके मारतं घरच्या कुलपा. जवळ नाही चित्त, काय मांडेले प्रेत थोडे आहे चित्त साये झालिया. एकदा अरे कास्तकाराच्या घरात उंदर झाले म्हणजे काटो लावून पिंजरा आणते, ते उंदर धरायचा पिंजरा. ईश्वर महाराज त्याच्यात शेंगादाणे ठेवतो, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो. रात्री त्या पिंजऱ्यात उंदीर शिरतो. उंदीर शिरला की त्याचाच हादरा बसून दार बंद होत. दार बंद झालं लक्ष्मणराव. उंदीर शेंगादाण्याला तोंड नाही लावत. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? का शेंगदाणा खाण्यासाठी जात गेला ना, आता का नाही खात? आता दार बंद झाल्यानं उंदरांना मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसा राजा परीक्षिती मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण करीत होता, म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. मरण दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण निज मौत को और तू जो श्री भगवान. मरण प्रत्येकाला आहे, पण फरक एवढा आहे ईश्वर महाराज, आम्ही मरताना दुःखी असतो आणि महात्मे मरताना प्रसन्न असतात. हा दोघांतला फरक. कारण ते मरणच समजत नाही, मग मरणाला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. पण प्रवासी हो, प्रवास कधी संपतो? तिष्टीचा माणूस काटोला गेला म्हणजे काटो लावून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्यावरून बसून सकाळी गेलं होतं तिथं येऊन बसतो संध्याकाळी, आणि मग बायकोला म्हणता आण बरं चहा. कटकट संपली एकदाची, म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण प्रवासी आहोत, आणि प्रवास जर सिद्ध झाला तर एक पुढचं सांगतो, प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर. ज्याचं तिकीट जिथे संपत तिथे त्या प्रवाशाला उतरावंच लागतं. आणि हे वैचित्र्य माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बाण नातू मरतो आणि 92चा आजा मान हलवत काठी टेकत स्मशानभूमीत प्रेत यात्रेत हजर. ज्याचं पेटलं सरण ते पोरग 22 वर्षाचा आहे, आणि जो बुडा हुंदके देऊ देऊ रडतो तो 92चा आहे. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल आपण प्रवासी आहोत, आणि एकदा प्रवास पूर्ण झाला की समाधान. तसं महात्म्याला दुसरं एक कारण,
महात्मे मरण समजत नाही ईश्वर महाराज, माहेरा जाणं समजतात. एक लक्षात ठेवा. आता तुमच्या मावल्याच्या भाषेत सांगतो, आनंद कधी होतो, सासरी जाताना का माहेरी? खरं बोलायचं. सासरी जाताना मायच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला बिलगू 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 रडारड चालते. माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याले, सासूच्या गळ्याले. अरे पाहत नाही, पिशवी उचलली का जाऊन बसली भावासोबत गाडीत, एवढा आनंद होतो. कधी? माहेरी जाताना. हे सासर आहे. आपण जिथे आलो ना, हे सासर आहे. जीवाला वधू म्हटलेला आहे आणि सासरला नांदायचं असते. एवढी वराडीनी बैसल्या टेकी, लक्ष्मण बुवा. आणि जीव रूपी वधू इथे नांदायला आली. हे सासर आहे. एवढी वराडीनी बैसल्या टेकी, कोणतो नवरा नाही ओळखी. आणि ओळखी जर असती ना ईश्वर महाराज, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. मी कवनाची माझा सांगा तो, मी कवना वरमाय कोणतो, वरबाप कोणतो, नवरा कोणतो, मंडप वराट नवे स्वप्न गे, मायन बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. हे सासर आहे. सासरला नांदायचं असते, माहेरला आनंद भोगायचा असतो. सासरला सर्वाच्या नंतर उठायचं, सर्वाच्या नंतर झोपायचं आणि सर्वाच्या आधी उठायचं. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, सर्वाचं जेवण, नंतर हे जेवण. आणि मग सर्वांचं अंथरून पांघरून बुढ्याच्या उशाकडे थाली भरून ठेवायची. बुढीच्या उशाकडे पानाची चंचीचा, पानाचा बटवा, त्याचा बॅटरी, याची छत्री. गेले रात्रीचे 12 वाजले बिचारीचे. सकाळी जरा उशिरा उठली की सासूची तक्रार, झोपून जाय अजून, आता त्या पुरी तसल्यात. तोही तसलीच होती. सास भी कभी बहुत. सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. हे सासर आहे. जिथे पारतंत्र्य आहे याला सासर म्हणतात. आपुल्या सत्ता स्वाधीनता ते नाही.
सासुरवासी मज केले भगवंता बापुरिया सत्ता स्वाधीनता ते नाही. पूर्ण पारतंत्र्य आहे हे सासर आहे आणि स्वातंत्र्य. माहेरी मुलगी आली म्हणजे सर्व परिवाराच्या आधी जेवते. तिची मम्मी किचन मध्ये स्वयंपाक करते. हे गरम चपात्या ती लाड करते. घे ताई जेवून घे बेटा. 8 वाजता जेवली. ताई म्हणती आता जेवली मी झोपते बरं का मम्मी. जा झोपली. सकाळचे 8 वाजले लक्ष्मणराव तरी नाही उठली. तिचा लहान भाऊ गोंद्या जातो. तिच्या अंगावरच पांघरून ताडे उठ आळे लागले. रे गोंद्या झोपू दे माझ्या लेकीला. 8 वाजता याला म्हणतात माहेर. खरा नांदायचं आहे ते सासर आहे आणि आनंद भोगायचा आहे ते माहेर आहे. म्हणून मरताना आम्ही रडतो आणि साधू संत प्रसन्नतेने जातात. काय कारण? ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. दुसरं चरण एकच तास राहिला होता. मोठी मोठी मंडळी आली. नेहमीच येतात. त्यांनाही नमस्कार करतो. बहुतेक 10 वाजेपर्यंत थांबतील ते. त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं मला. अजून पंजाबराव डकचा आणि रामराव ढोकचा अंदाज विठ्ठला. आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे ते माहेरा जाणं समजतात. माहेर आणि सासर मध्ये काय फरक आहे? अरे जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, ही मंडळी जिथे आहे याचं नाव सासर आहे. जिथं माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याचं नाव माहेर आहे. मग पांडुरंग बाप आहे, रुक्माई माय आहे, चंद्रभागा बहीण आहे
आणि पुंडलिक राय भाऊ आहे. ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव माहेर आहे. माहेर संताचे माझे माहेर साजणी ओविया कांडणी गाऊ गीती जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा वगैरे वगैरे. माझ्यापेक्षा हे तुम्हाला जास्त पाठ आहे. निजाच्या माहेरा आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात, म्हणून आनंदाने जातात. ते ईश्वर महाराज कार्य संपलं नामदेवरायाचं. आषाढ शुद्ध एकादशीला नामदेव महाराज पांडुरंगाजवळ रडून म्हणतात, बस आता परवानगी द्या देवा. आषाढीची एकादशी हा ना. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. महाराज मजा आहे का नाही? अरे बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा, तर त्या बोलण्याला महत्व. काय ठोकाठोकी नाही मत. लक्ष्मणराव, बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा, आणि जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्याला पुरावा. म्हणून आषाढ शुद्ध एकादशी नामा विणवी विठ्ठलासी आज्ञा द्यावी हो मजसी समाधी विश्रांती घ्यावया. देव म्हणले नामा ही माझी वारी आहे, फक्त विनंती आहे. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, फक्त 15 दिवस थांब, पुढच्या 15 दिवसाने तुझा सोहळा. सोहळा झाला नामदेवराय वैकुंठात, आणि मग तिथं देवाना आठवण करून दिली. ते कार्य अपूर्ण आहे ना तुमचं, अभंग लिहायचे राहिले ना. मामा म्हणे आई निवड केली निकी राहिली ते बाकी 4 कोटी प्रमाणाची संख्या सांगे शेतकोटी. अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करायला जावं लागेल तुम्हाला. पुन्हा पुढे जाऊ देवा. देहू गावामध्ये पोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. नामा होता वैकुंठासी देव विनवितयासी, पोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. ते तुकोबार आहे, पण येताना कबूल केलं. जातो पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाई राम, राम नाम सत है सतबिना गत नाही. ती भानगड चालणार नाही. तुला शेवटच्या दिवशी मला घ्यायला यावं लागेल तर जातो. येईल बाबा येईल. कार्य संपलं आणि मग तुकोबारायण विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणा कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करवा. म्हणून पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवा मोळी लवकरी पाठवा. आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल सनकाधिक म्हणाले. त्याचा उपाय सांगतो आम्ही. ते ज्याच्यावर बसत तिथं विनंती करा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी
देशी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुड म्हणला भाऊ मी मोटरसायकल आहे, किक मारल्यावर स्टार्ट होणार. अडचण काय? अडचण अजून झोपून आहे ना ते. तू का म्हणे शेषा? पुढचं पाड आहे तुम्हाला. जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला मी जाग करतो, पण काम होईल याची गॅरंटी नाही. का? प्रकरण मॅडम कडे. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे, लक्ष म्हणा. आदमी कितना ही खतरनाक रहा तो पहाड़, घर में आया तो भीगी बिल्ली बन. साहेब आले, साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की मी आओ. साहेबांनी जर काम केलं नाही तर मॅडम कडून करून घेण्याची पद्धत असल्यामुळे याच्यात कास्तकार जास्त हुशार. साहेबही लोक बसलेले आहेत. कास्तकार कसं काम करायचं ते बघा. थोडी काटोलात जात, तिथंच भाजीपाला विकत घेत. हिरवागार भेंडी, गवार, लौकी, दोडकी, पालक, कोशिंबीर, मेथी, हिरवागार भाजीपाला, टोमॅटो, काकडी, कारली. 2 पिशव्या फुल भरल्या. कुठं? काटोलातच घेतल्या. 2 पिशव्या घेऊन बरोबर 2 वाजता साहेबाच्या बंगल्यावर जातो. त्याला माहित आहे साहेब ऑफिसला आहे, हे चांगलं माहिती आहे. पण कास्तकाराचं डोकं सांगतो मी. वॉचमॅन म्हणतो कुठले तुम्ही? तिष्टे. इकडे कुठं? हा आमच्या शेतातला वानोडा आणला, साहेबाला द्यायचा आहे. भाजीपाला घेतलं काटोलात. याचं पुरं रान नांगरून ठेवलेलं आहे. भाजी थांबा, मॅडमला विचारून येतो. वॉचमॅन या. मॅडम एक तिष्टीचा कास्तकार आला. 2 पिशव्या फुल भरलेल्या आहे भाजीपाला, हिरवागार भाजीपाला. तो म्हणतो आपल्या शेतातला आहे, साहेबाला वानगी द्यायची आहे. आण म्हणाव, आण म्हणाव. लगेच महिलांच्या तोंडाला पाणी सुटलं. हिरवागार भाजीपाला आण म्हणाव. ठेवल्या पिशव्या. कुठला रे भाऊ? मी तिष्टीचा आहे मॅडम. तुझा परिचय साहेबासोबत आहे ना? कसा काय परिचय? 3 वर्ष झाली हेलपाटे घालतो. तिष्टीने काटो. साहेब कामच करीना ना आमचं. कोणतं काम आहे? अमुक काम आहे. पण ठीक आहे. आज ऑफिस मधून आल्याबरोबर तुझं पहिलं काम करायला सांगते मी साहेबाला. उद्या बंगल्यावर येऊ नको, सरळ ऑफिस मध्ये 10:30ला ये. तुझं पहिलं काम झालेलं असेल. धन्यवाद मॅडम. कळलं ना? म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीच्या हाती.
ईश्वर महाराज आणि देव दशमीला आले. पावडे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू पाण्यामागे राबेल्या कन्या. ज्या दिवशी कन्या खाऊ घातल्या देवाला तुकोबारायणी, त्याला अजूनही त्या भागात लक्ष्मणराव तुम्ही राहता कन्या दशमी म्हणतात त्याला. कन्या किती मोठा श्रीमंत असेल त्या भागातला तर त्या दिवशी कन्या करतो. प्रत्येकाच्या बंगल्यात घरात कन्या. ती कन्या दशमी ज्या दिवशी देव आले होते देऊला, त्या दिवशी तुकोबारायणी कन्या केल्या. चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या एकादशी आहे, जागर करून द्वादशी सोडून निघू. ईश्वर महाराज पुन्हा 2 दिवस थांबवला देव. चला नको बरं आहे आता. ज्या गावात राहिलो जन्मभर त्या देहू गावातलं कोणी येतं का चौकशी करतो. तुकोबारा फिरले का चला जा वैकुंठाला. लोक म्हणले झाला पागल हा बुवा वैकुंठाला. अरे मेल्यावर लिहायचं असते फोटोत वैकुंठवासी. वेडा तुका विचार करतो बडबडफार. आता कोणी येत नाही देवा. मग चला ना थांबा. होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची गाव सोडायची इच्छा दिसत नाही, म्हणून होळी होऊ दिली. दशमीला आला, होळीपर्यंत थांबवला देव. आता प्रतिपदा एक चक्कर मारतो. आता कोणी येत नाही. आता उद्या फायनल दुपारी. त्याचं नाव बीज, तुकाराम बीज. दशमीला देव आला, बीजेपर्यंत थांबवला म्हणून शब्द आहे. वाडवेळ झाला उभा पांडू. पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो. सगळ्या लोकांना हात जोडले जाताना. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळ्या सांगावी विनंती माझी. अहो जातो जातो जातो. आता 9:15 झाले. जातो म्हणजे नेमकं कुठं जाता. आपुल्या माहेरा जाईन मी आपुल्या माहेरा जाईन. तिथं चाललो. आपुल्या माहेरा जाईन मी आता. मी कशा करता वेळ घेतली. आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता. तसं आलो निजाच्या माहेरा म्हणून प्रसन्नतेनं जातात. आणि बघा, जिथे ज्याचा जन्म तिथे त्याचा शेवट हा सिद्धांत आहे. ईश्वर महाराज जगातल्या सगळ्या नद्या दुथड्या भरून वाहून जातात, पण जातात समुद्राकडेच. का? समुद्रातून जन्म नदीचा आहे. काय म्हणते नाही डोंगरातून. अरे डोंगरात काय झरा आहे का पाण्याचा. समुद्राच्या पाण्याची उष्णतेनं वाफ झाली, त्याचं रूपांतर मेघात झालं. मग मेघातून पाऊस डोंगरावर पडला आणि तिथून नदी व्हायला लागली. लोक म्हणतात डोंगरावरून. अरे तिथे काय पाणी आहे का. जन्म समुद्रात आहे. नदीचा जन्म समुद्रात आहे, म्हणून जाऊन मिळते समुद्रालाच.
आणि तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. गंगा गेली सिंधूपाशी. इथं दोघी स्त्रीलिंगी नाही घ्यायच्या बरं का लाडक्या बहिणी. आता काय सांगताय ते गंगाबाई सिंधूबाई. इथं गंगा म्हणजे नदी आणि सिंधू म्हणजे समुद्र. हे मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे, समजून घ्या. गंगा गेली सिंधू पाशी म्हणजे नदी समुद्राजवळ गेली. तो म्हणतो का यायचं नाही माझ्याकडे. त्याने अवहेरिले तिसे. ईश्वर महाराज नदी समुद्राकडे गेली. समुद्रानं जर तिचा स्वीकार केला नाही, तिने जावे कवण्या ठाया. तिने जावे कवण्या ठाया. तिने जावे कवण्या ठाया. तिने जावे कवण्या समुद्राकडे गेली. गंगा गेली सिंधू पासी. यायचं नाही माझ्याकडे. मग तिने जावे कवण्या ठाया. सांगा मज पंढरी राया. गंगेचा शेवट सागराला मिळण्यात आहे. एकदा सागराला मिळाली की एक रूप झाली. अवघ्या झाल्या उर्मी. गंगा सागर संगमीन अवघ्या झाल्या उर्मी एकमळ. जन्म समुद्रातून झाला म्हणून शेवट गंगेचा समुद्रात आहे. तसं माहेर कशाला म्हणतात? जिथे जन्म होतो. सासर कशाला म्हणतात? नांदायला येतं. ममाई वंश जीव लोके जीव भूत सनातना. मग पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. जसा नदीचा जन्म समुद्रातून झाला तसा जीवाचा जन्म त्याच्यापासून झाला. मग नदीचा शेवट सागराला मिळण्यात आहे तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात असल्यामुळे पहिलं चरण शेवट
माहेरा, म्हणजे जेथून आलो तिथं पुन्हा यायला मिळालं म्हणून शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. आता काय अर्धाच तास आहे किशोरराव, मीच उशिरा येत नाही कुठं, अजिबात उशिरा लावणार. बरोबर सगळ्या महाराष्ट्राला अजून तर माहित आहे साहेब, ढोकमाराचं कीर्तन आहे का, हा मग बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणार, अजिबात तडजोड नाही करत. मी 8 तास गेलो नांदेडला, अशोकरावचा वाढदिवस, अशोकरावजी चव्हाण, आणि मधले कार्यकर्ते साहेब आल्यावर सुरू करू, साहेब आल्यावर सुरू करू, आणि समाज फुल भरला. 8:30 वाजले, अरे 8 ते 10 छापले ना, नाही साहेब आल्यावर मग रागावलो, म्हटलं साहेब पखवाज वाजवतात का माझ्याकडे, अरे हे सगळे तयार आहे, साहेब येईल तेव्हा, साहेब आले 10ला, मग पटलं माझं त्यांना. अरे ते मोठी लोक आहेत, तेवढाच त्यांच्या मागे मोठा व्याप आहे. मी अजूनही जाहीर सांगतो, आमच्यासारखी महाराज मंडळी कीर्तनाची वेळ सांभाळतात हे नवल नाही, त्याची ड्युटीच आहे ती, त्यांना सांभाळलीच पाहिजे. काय नांगर धरायला जातो का कीर्तनकार, यशीच्या गाडीत बसतो दिवसभर. हे सगळ्या जनावराचं रानामळातलं सगळे करून बुवाच्या आधी येतात, हे कौतुक आहे प्रापंचिकाचं, बुवाचं नाही, त्याच्यासाठीच आहे. आणि वेळ सांभाळलीच पाहिजे, काय नवल आहे. महाराज वेळ सांभाळतो हा त्याचा गुण नाही, आणि नेते मंडळीकडून वेळ चुकत असते हा त्यांचा दोष नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते घरून निघाल्यापासून अनेक लोक त्यांना भेटत असतात, साहेब आमचं एवढं काम होतं, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत बोललं नाही, या ना 5 वर्षांनी या, काम नाही का आमच्यासोबत, म्हणून थांबावंच लागतं. घरून वेळेवर निघला तरी तो नेता 1 तास उशिरा येतो, सगळ्यांच्या भेटी गाठी घेत त्यांच्यासोबत 2-2 मिनिट बोलावंच लागतं, म्हणून त्यांच्याकडून वेळ चुकते हा त्यांचा दोष नाही. आम्ही म्हणतो तारीख बसली तर कीर्तन झाल्यावर बोला, घ्यायची असले तर. इकडे विठोबा रखमाई सुरू झाली, आम्हाला वेळ नाही, बरोबर करू बरं का, बरोबर करू, एकदा हा प्रमाणे सर्वांनी एका तालात. विठोबा रखमाई अधीन आहे, ईश्वराच्या मनातील तसं होईल. सांगा ईश्वरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. पण एवढ्यावर शेवट गोड झाला नाही ईश्वर महाराज, मग भेटी रखमाईच्या वरा. माहेरा आल्यानंतर बाप भेटला. मुलीला आनंद कधी आहे? बापाच्या भेटीमध्ये. हे निस्वार्थी प्रेमाचं नातं जगात बापाचं आणि मुलीचं. मुलाच्या नात्यात स्वार्थ आहे. मुलाला विचारा बरं का साहेब, काय नाही महाराज 5-10 वर्ष त्रास आहे, एकदा पुढा मेला, तिजोरी आपलीच. मुलीला विचारा, जिस घर को 20-22 साल तक मेरा 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 कर रही, मुझे मालूम है एक दिन सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. निस्वार्थी प्रेम.
एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल लक्ष्मणराव, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही का? तिचं निस्वार्थी प्रेम रडवतं. एरवी पुरुष रडला तर माणसं नाव ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात असतो. 25 वर्षाची ताई बासिंग बांधलेली नवरीच्या वेशात शहनाईचे स्वर सुरू झाले. वातावरण उदास. बाप भिंतीजवळ शून्यात नजर लावून उभा. तिथं मुलगी येते. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तशी बापाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीची काळजी घ्या बाबा. एवढ्या शब्दात बाप ढसाढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करीविता शोकांते अंतरी. मुलगी गरीबाची असो की श्रीमंताची सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा उभी राहतो. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. आणि हे सांगून ठेवते, एक दिवस सगळ्या परिवार रॉकल ओतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. जन्मदात्याचे तसंच आहे, खाली टाकतात ना मरायच्या वेळेला बापाला, मुलं भोवताल बसतात. बाप मरताना मुलांच्याकडे पाहतो, बापाचे डोळे भरून येतात. मरतो बाळांनो, पण मी दुःखी आहे रे. तुमचं सर्वांचं चांगलं आहे, पण माझी लेक तिला सासरी खूप जाच आहे. तुमच्या गरम स्वभावामुळे तुमची बहीण कधी तक्रार तुमच्याजवळ मांडली नाही, पण आज बोलतो मरताना जाताना माझ्या खोलीत यायची, आतून कडी लावून घ्यायची, माझ्या गळ्याला बिलकुल रडून म्हणायची, बाबा आता नाही सहन होत बरं का, जाते आता. आता इकडून गेल्यावर आत्महत्या करते, जमलं तर या माझ्या दहागाला. मी तिचे अश्रू पुसायचो, बेटा मला माहिती आहे तुला सासरी काय त्रास आहे. तुझा सासरा, तुझी सासू, तुझा दीर, तुझी ननंद सगळे त्रास देतात, पण माझ्यावर एक विश्वास ठेव बेटा, तुझ्या पोटी आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काच्याच्या भांड्यासारखे माझे नातू सांभाळतील. माझ्यासाठी जगली रे माझी ताई. कोणीतरी जा तिला आणा, तिच्या सोबत एक शब्द बोलू द्या, मग मरू द्या. हे बापाचं आणि मुलीचं निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. मग माहेरा आल्यावर आनंद कधी होतो मुलीला? बापाच्या भेटीत. इथे तो शब्द आहे, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. साहेब, या माता भगिनी इतका त्याग जगात कोणाचा नाही. पुरुषाला किती बाता आणू द्या, खरा त्याग त्यांचा आहे. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं, ज्या बापानं लढे पुरवले, ज्या बहिणीसोबत ज्या भावासोबत खेळली, 25 वर्षाचं रक्ताचं नातं लक्ष्मणराव. आणि हे वेळेवर आलं बाशिंग बाल काल, हे वेळेवर अनोळखी. या वेळेवरच्या बासिंगवाल्यासाठी रक्ताचं नातं एकाच मिनिटात तोडते, एकाच मिनिटात. केवढा त्याग आहे. अरे तिथली सही बघा ना तुम्ही, माहेरची कुमारी, मग माहेरचं नाव, पुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर सोबत घेत नाही माहेरचं, सगळे टाकून देते. सौभाग्यवती. मग सासरचं नाव, मिस्टरचं नाव, मिस्टरचं आडनाव, गाव मिस्टरचं, पोस्ट मिस्टरचा, तालुका मिस्टरचा, जिल्हा, एवढं सोडून एवढं स्वीकारते. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी. ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली, ज्या मायनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लढे पुरवले, हे रक्ताचं नातं एकाच मिनिटात तोडते. आणि त्या बाशिंगवाल्याला सांगते, आता हा देह तुझा, याला प्रेम कर, नाहीतर मातीचं तेल टाकून पेटव, अधिकार तुझा. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एवढा त्याग लक्षात घ्या. म्हणून मुलीला
खरा आनंद होतो माहेरी आल्यावर होतोच, पण जन्मदाता बाप भेटल्यावर होतो. आलो निजाच्या माहेरा, पण महाराजला आनंद कधी झाला? भेटी रखमाईच्या वरा. काही असंही म्हणजे लक्ष्मणराव इथं बाप शब्द नाही. अरे शब्द कशाला पाहिजे, आपण जोडायचं असते. बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला. इथं मान्य आहे तुम्हाला? पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवावं अशा सोप्या भाषेत बापाची व्याख्या सांगणारे ज्ञानोबा आहे. बाप कोण? आईचा मिस्टर. आईचं नाव काय? रखमाबाई. मग पप्पाचं नाव काय? विठ्ठलराव. तो तुमचा कोण? बाप. बाप रखमादेवीवर विठ्ठलाची भेट. एवढी सोपी व्याख्या जगात कोणी सांगितली? ज्ञानोबारायाने. आमचा बाप कोण? रखमादेवीचा वर, त्याचं नाव विठ्ठलराव. म्हणजे आईच्या मिस्टरला पप्पा म्हणतात. हा बस. बाप रखमादेव विठ्ठलाची भेटी. तसं रखमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा. इथे शब्द बाप भेटला असा नसला तरी भेटी रखमाईच्या वरा म्हणजे आनंद बापाच्या भेटीत. विठ्ठला विठ्ठल. ठीक आहे, आता 20 मिनिट राहिले. भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. माहेरा आलोन बाप भेटला, माहेरा आलोन बाप भेटला, माहेरा. पण बापाच्या भेटीत फायदा काय? बाप भेटला ठीक आहे, पण बापाच्या भेटीत फायदा काय? उत्तर दिलं तिसऱ्या चरणात. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. हे त्याचं उत्तर आहे. आता तिसऱ्या चरणावर चालू आहे सध्या. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. मागेल्या दुःखाचा परिहार झाला यात नवल नाही. पुढे जन्माला येण्याची भानगडही राहिली नाही. कशामुळे? झाले या दर्शन एक आता नाही घासत. मागील परिहार पुढे पुढे नाही सीन. परिहार झाला नवल नाही, पुढे नाही सीन. सीन म्हणजे सीनन म्हणजे जन्माला येणं आणि मरण, याला म्हणतात सीनन. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसार. पुन्हा 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 जन्माला येणं आणि मरण याचं नाव आहे सीनन. एक प्रमाण तुम्हाला पाठ आहे. बैसोनी खोळी शुक उत्तर आलं. सिनला झाली. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण याला म्हणतात सिनन. मागच्या दुःखाचा परिहार झाला यात नवल नाही. आता पुढे जन्माला यायचा सीन राहिला नाही का? तुका पंढरी सी ईश्वर महाराज जन्माची कारण भगवान संपवतो आणि कारण संपलं म्हणजे कार्य संपवायची गरज नाही.
कारणाच्या नाशात कार्याचा नाश आहे. नाही तर एखाद्या म्हटला अरे कुठं चालला, नागपूरला चाललो. बरं धोतर जोडा आणशील का? आणतो ना. एक विनंती आहे, बोल. त्या धोत्रात आडवे न उभे धागे नको. असं मग जोडा भेटल, जोडा धोतर. लेका आडवे न उभे धागे काढल्यावर धोत्रच नाही राहत ना. जसं धागा कारण आहे आणि कापड हे कार्य आहे. कारणाच्या नाशामध्ये कार्याचा नाश होत असतो. मग देव काय करतो? जन्माला येण्याची सगळी कारण संपवतो. जन्म कशामुळे आहे? वासनेमुळे. वासना कशामुळे? आसक्तीमुळे. आसक्ती कशामुळे? माझेपणामुळे. आणि माझेपणा कशामुळे? मीपणामुळे. ही परंपरा लक्षात घ्या. देव इथून सुरुवात करतो. माझ्या मीपणाचा करुणी मीपणाचा करुणी फराळ उरले खावयासे बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ यासी ग्रासितान पुरे माझा खेळो आता काय देऊ नसता जवळी कर्मा अकर्माच्या घेतल्या कवळी विषय वासना त्या ग्रासिल्या निमिष मेळी ज्या वासनेमुळे जन्म ज्या कर्मामुळे जन्म अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी पडावे तया ते भोगावया यावे देहा एका जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही जेवढी जन्माची कारण आहे त्याच्यातलं एकही कारण तो शिल्लक ठेवत नाही. जन्माचं कारण संपलं की जन्म संपला म्हणून पुढे नाही सीन आणि मागील परिहार झालं. जमला आता हे ईश्वर महाराज जमला आता. अवघ्या दुःखाचा मागिला. आता थोडी घाई करू नका ईश्वरराव, माझ्याकडे पहा बरोबर. शेवटच्या चरणामध्ये दोन अति महत्वाचे शब्द आहे, वाणी आणि धनी. उच्चार सारखे असले म्हणजे लक्ष्मणराव अर्थ एक नसतो. साहेब लोकांना सांगतो, हे माझ्यापेक्षा तुम्हाला भानगड चांगली माहिती आहे. राईट नो नो सारखा उच्चार. चक्कर आली का रे त्याला? फिट येत असला त्याला फिटच झोपून देणार पाणी बस झालं. त्याचा काय दोष विचारायचा? असं धरून ठेवा मला. ठीक आहे. स्पेलिंग मध्ये फरक आहे, उच्चारात फरक आहे का लक्ष्मणराव? सुधार खेडचे गुरुजी शिकवायचे ना आपल्याला. KNOW NO
WRIT RIGHT, पण उच्चार याचाही राईटच आहे, त्याचाही राईटच आहे, याचाही नो आहे, त्याचाही नो आहे, पण एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. एक राईट बरोबर आहे, एक राईट उजवा आहे. कळलं भांडण? म्हणजे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो हे तुमच्या लक्षात आलं. तसं वाणी, कुठे 4 ठिकाणी वाणी आला, अर्थ 4 आहे. वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे बोलणं. तुकाराम महाराज दुकान म्हणून त्यांना वाणी म्हटलेलं आहे. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. जड देहाला घेऊन वाणी केला, ही ऐका वाणी. इथे 2 वाणी आले, मराठीत लक्ष द्या आता. जड देहाला घेऊन वाणी केला, ही ऐका वाणी. म्हणजे दुकान होतं म्हणून वाणी म्हटलंय. जड देहाला घेऊन वाणी केला, ही ऐका वाणी. वाणी गेला म्हणजे दुकानदार गेला. ही ऐका वाणी म्हणजे बोलणं. इथे वाणी दुकानदार, वाणी म्हणजे बोलणं. कुठे कुठे काय वाणो आता न पुरे हे वाणी. कुठे कुठे उणीव आहे. तुम्हाला पाडा आहे बघा, कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. इथंही वाणी शब्द आहे, पण इथं अर्थ उणीव घ्यायचा. अरे कल्पवृक्षाच्या खाली जो बसला, कल्पतरू खाली फळे येते मागितली. जशी जशी कल्पना केली तशी तशी पूर्तता करतो, त्या वृक्षाला म्हणतात कल्पवृक्ष. तो दृष्टांत माहिती आहे तुम्हाला, एकाच मिनिटात सांगतो. दादा त्याला ऊन दादा चटका बसला, म्हणला कुठंतरी झाडाच्या सावलीत जावं. किशोर महाराज गेलं, ते एक झाड, त्या झाडाच्या बुंद्याला टेकून बसलं. ज्या झाडाच्या बुंद्याला टेकून बसलं तो कल्पवृक्ष होता. म्हणला काय गार सावली आहे, पण पाणी पाहिजे होतं. लगेच झरा लागला, वेळ कमी असताना लगेच लागला, काहीच नको. ते गटागटा पाणी प्यालं. पाणी प्याल्यावर म्हणला जेवण पाहिजे होतं. आलं ताट पुढं, जेवलं. म्हणला काही अंतराला पाहिजे होतं, झोपलो असतो. आला पलंग, त्याच्यावर उडी मारून पलंडला आणि मनात सुरू झालं. म्हणला आलो तेव्हा पाणी नव्हतं. पाणी म्हटलं तर पाणी आलं, जेवण म्हटलं तर ताट आलं, अंतरायला पाहिजे म्हटलं तर पलंग आला. भूत तर नसल, आलं भूत. मला खाणार तर नाही, खाल्लं. याला म्हणतात कल्पवृक्ष. कल्पतरू खाली फळे येती मागितली. मग जो कल्पवृक्षाच्या खाली बसला, काय वाणी त्याला. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. आज याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावेन. त्याचं 3रं चरण आहे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वाणी त्याला. इथला वाणी उणीव, तो वाणी दुकानदार, ते वाणी बोलणं. आता एक राहिला धनी. आलं उरकता. वाणी कळला तुम्हाला. आता धनी, कुठे धनी शब्दाचा अर्थ मालक आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. धनी म्हणजे मालक, सर्वांना पाठ आहे. येऊ द्या घरधनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी म्हणजे लक्ष्मणराव मालक घ्यायचा, पण धनी शब्दाचा अर्थ इच्छा. तुम्हाला अभंग पाठ आहे. 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या मीसे धनी घेसी. फराळाच्या मीसे शब्द आहे हा. इच्छा घ्यायचा. निमित्त लेखा फराळाचं करतो आणि इच्छेला येईल ते खातो.
आमची एकादशी म्हणजे द्वादशीची आजीच ऐशी एकादशी. फराळाच्या मिसे धनी घेसी. इथे धनी म्हणजे इच्छा आणि वाणी म्हणजे बोलणं. हे दोन्ही शब्द शेवटच्या चरणात आहे. म्हणजे वाणी गेली. आतापर्यंत माझी वाणी तुमच्या नामचिंतनात खर्ची घातली. नित्य ध्यातसे गोविंदा नेणे आणि काही धंदा. दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे जीवे झाला चढ. नेगे अवसान ते पड. पांडुरंग ध्यानीन पांडुरंग म्हणेन. जागृती स्वप्ने पांडुरंग. ही वाणी तुमच्या नामचिंतनात जन्मभर वापरली. आता माझ्या इच्छेप्रमाणे म्हणजे तू म्हणशील तसं नाही. वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. मग आम्ही नाही जमणार वैकुंठाला. तू आता पंढरपुरात मग आम्ही पंढरपुरात. वासदे पंढरी सर्व वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. धाडू नको हरी. वासदे पंढरी सर्व काळ. आता तू जिथं आम्ही तिथं. म्हणून वाणी तुमच्या नामचिंतनात खर्ची घातल्यामुळे आता माझ्या इच्छेप्रमाणे शेवट